त्याच्या अद्भुत नावाचा गौरव करण्याची मला संधी दिली. खरंच परमेश्वर महान आणि जिवंत परमेश्वर आणि त्याने आपल्याला निर्माण केलेले की आपण त्याची स्तुती आणि त्याची आराधना करावी. हालेलुया, हालेलुया. एक दोन शब्दाची प्रार्थना करूया. परमेश्वर पित्याच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. परमेश्वर पिता या वेळेसाठी बाप्पा देवपा या क्षणी देवपा परमेश्वरच्या मी प्रार्थना करत आहे. पवित्र आत्म्या तू अनुग्रह दे. पवित्र आत्म्या की आम्ही तुझी स्तुती आणि तुझी आराधना करावी यासाठी परमेश्वर पिता मग प्रत्येकाच्या अंतकरणाचा ताबा घे. आमच्या प्रत्येकाच्या मुखाचा ताबा घे. पूर्णपणे देवपा पूर्णपणे कब्जा घे आणि फक्त तुझं गौरव तुझी महिमा आमच्या जीवनाकडे व्हावं असं तुम्ही करा. पवित्र आत्म्या सायनी मदत करा. ही वेळ तुझ्या हाती समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना करत त्या अमेन अमेन. हालेलुया. चालेल. खरंच परमेश्वर आपला चांगला आहे. आपला जिवंत परमेश्वर आहे आणि अशा जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्याची परमेश्वर आपल्याला संधी देतो म्हणून परमेश्वरावर धन्यवाद देतो. तर आपण पहिले गीत म्हणू चांद और सूरज जिंदा खुदा है हमारा असं गीत आहे. ज्यांना येत असेल त्यांनी पण माझ्यासोबत म्हणा. हालेलुया, हालेलुया. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। चांद सूरज हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे, खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे। होए सब इंसानों को पास यीशु के लाएंगे, होए सब इंसानों को पास यीशु के लाएंगे, पास यीशु के लाएंगे। शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे ना शिफा देंगे, तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे ना शिफा देंगे। जो हुए मिट्टी के ढेर, वो किसी को क्या देंगे, जो हुए मिट्टी के ढेर, वो किसी को क्या देंगे, वो किसी को क्या देंगे। इसलिए दर गैरों के हम नहीं जाते, इसलिए दर गैरों के हम नहीं जाते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा जिंदा खुदा है खुदा है हमारा। हमारा। जब सिफारिश होती है, रूह की बारिश होती है, जब सिताइश होती है, रूह रूह की की बारिश बारिश होती होती है। है। यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्बिश होती है, यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्बिश होती है, रूह की जुम्बिश होती है। तेरी कुव्वत से खाली हम नहीं रहते, तेरी कुव्वत से खाली हम नहीं रहते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा क्योंकि जिंदा खुदा खुदा है है हमारा, हमारा। क्योंकि क्योंकि जिंदा जिंदा खुदा खुदा है है हमारा। हमारा,
जिंदा खुदा है हमारा। हालेलुया, 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 हालेलुया। थैंक यू जीसस। क्यों? थँक यू जीसस, थँक यू जीसस. परमेश्वराच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वर पिता. खरंच तू परमेश्वर जे स्तुतीस पात्र आहेस. भयास योग्य आहेस बाप्पा परमेश्वर. जे तुझी स्तुती तुझी आराधना करण्यासाठी परमेश्वर अजून आमचं सहाय्य कर. अजून आम्हाला परमेश्वर जास्त सहाय्य कर पवित्र आत्म्या. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू फादर. थँक यू फादर. चाहे तुमको दिल से गाएगी मिलके तेरे नाम, यीशु नाम से। चाहे तुमको दिल से गाएगी मिलके तेरे नाम, यीशु नाम की जय। जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह। जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो। यीशु नाम में मिलती है क्षमा। यीशु नाम में मिलती है शिफा। यीशु नाम में मिलती है कृपा। यीशु नाम में करना दुआएं सुना। ये सुना, ये सुना, ये सुना। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। तेरे नाम के लिए जी हम, तेरे नाम के लिए जिए हम। तेरे नाम के लिए जिए हम। तेरे नाम के लिए जिए हम। तू बड़े, मैं घटूं। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े, मैं घटूं। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु, स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु। बड़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु। तू बड़े और मैं घटूं।
तू बड़े मैं घटूं, तेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु, हे खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा, हे खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा, है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु, येशू, धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो परमेश्वर पिता। तू परमेश्वर ज्या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, स्वर्ग ज्याचं सिंहासन, पृथ्वी ज्याचं पदासन आहे परमेश्वर, ज्या असा परमेश्वर देवपा, असा परमेश्वर एका मातीद्वारे परमेश्वर तिची आराधना करून घेतो परमेश्वर पिता। आणि ज्या वेळेला बाप्पा परमेश्वर ज्या आम्ही तुझ्या नावामध्ये एकत्रित येतो तिथं तू उपस्थित आहे असं जो वचन सांगतं देवपा, आज तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो। तू आमचं मुख उघडलंच बाप्पा परमेश्वर पिता तुझी स्तुती करण्यासाठी, म्हणून मी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो आज मला आणि बाप्पा आम्हा प्रत्येकाला देवपा। अजून देवपा परमेश्वर तुझी महिमा तुझी स्तुती करण्यासाठी देवपा आम्हाला तो अधिक सहाय्य कर परमेश्वर पिता, कारण तूच एक जिवंत देव आहेस देवपा। तू इतके परमेश्वर तुझे उपकार आहे देवपा आमच्यावरती, इतकं देवपा परमेश्वर आमच्यावरती प्रेम केलंस देवपा परमेश्वर पिता। आज देवपा परमेश्वर ज्या आम्ही जिथं आहोत देवपा ते फक्त तुझ्यामुळे आहोत देवपा परमेश्वर ज्या, खरंच मी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो। असंच अधिक आणि अधिक देवपा परमेश्वर तुला हवी तशी स्तुती आराधना देवपा आमच्याकडून अधिक करून घे देवपा, आणि तुझ्या नावाचं गौरव तुझी महिमा करून घे देवपा। तू सहाय्य कर पवित्र आत्मा, तू पुढच्या हर एक क्षणाचा ताबा तू घे पवित्र आत्मा, तू सहाय्य कर। तू पुढची संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती समर्पित करतो बापा, येशूच्या मध्ये प्रार्थना करताय म्हणून ऐक पिता, आमेन आमेन आमेन। थँक्यू थँक्यू। हा तुझा अद्भुत असा असू दे माझ्या देवा, आम्ही सर्व तुझ्या हातात सोपवून देतो, महान गोष्टींची अपेक्षा बाळगत याशिवाय आमचा तारणाऱ्याच्या नाती प्रार्थना करतो म्हणून तू ये, आमेन आमेन। यानं आजचा विषय गिदोनाचं पाचारण निवडण्यामागचं कारण आहे की, जसं मगाशी प्रार्थनेमध्ये सिस्टर बोलत होत्या की आजची परिस्थिती, आमच्या देशाची परिस्थिती अशी झालेली आहे, बिकट झालेली आहे, विरोध आहे आणि प्रश्न आहेत, समस्या आहेत, मंडळी त्रस्त आहे आणि मंडळीचा छळ होत आहे।
आणि अशा वेळेला मी प्रार्थनेमध्ये होतो आणि प्रभूने मला आमच्या मंडळीसाठी हे सर्व शिक्षण आम्ही मागचे पहिल्या अध्यायापासून आता 6व्या अध्यायापर्यंत आम्ही आलो मंडळीमध्ये, आणि या 6व्या अध्यायातनं काही गोष्टी प्रभू म्हटला की आज या लोकांना देखील शेअर करावे, आणि म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे प्रभू आम्हाला खरंच अद्भुत गोष्टी आज दाखवणार आहेत. माझ्या समोर असलेलं जे बायबल आहे त्यातनं मी काही वचनं तुमच्यासाठी वाचणार आहे. प्रियांनो, लक्षात घ्या की 6व्या अध्यायाच्या आधी एक अध्याय आहे 5वा, आणि ज्याच्यामध्ये दबोरा, बराक या दोघांनी आपली मोठी अलौकिक सेवा केली. त्यांना परमेश्वराच्या साह्याने त्यांनी त्या ठिकाणामध्ये विजय मिळवला आणि त्यांनी एक स्तुतीचं गीत गायलं. 5वा अध्याय स्तुतीचं गीत आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्याची सुरुवातच आहे, नंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, आणि म्हणून परमेश्वराच्या विरोधात ज्या वेळेला मनुष्य जातो त्यावेळेला दुःख, संकट, त्रास येऊ लागतात. एक सायकल आहे. तुम्ही जर का शास्त्रेचा ग्रंथ वाचायला सुरुवात कराल, लोकांना परमेश्वर आशीर्वादित करतो, ते चुका करतात, ते क्षमा मागतात, प्रभू दया देतो आणि पुन्हा लोक त्यात चुका करतात. आणि या सायकलमधनं आजची मंडळी देखील जात आहे. जशी विश्वासधारी मंडळी आज आहे तशीच त्या काळात इस्रायली मंडळी होती, आणि या इस्रायली मंडळीने पुन्हा देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केलं, आणि म्हणून परमेश्वराने त्यांना त्यांच्याच बंधू लोकांच्या मिद्यानांच्या नियंत्रणाखाली 7 वर्ष ठेवलं. अब्रामापासून कटुरेपासून झालेली संतती जी नंतर मिद्यानाच्या प्रदेशात गेली, आणि म्हणून मोशेचा सासरा जो मिद्यानी याजक होता त्यांची ही सर्व कटुरेपासूनची संतती, आणि त्यांच्या नियंत्रणाखाली 7 वर्ष परमेश्वराने त्यांना ठेवलं. याच्या आधी 40 वर्ष दबोरेच्या कारकिर्दीनंतर तिच्या काळामध्ये 40 वर्षांचा एक मोठा काळ तुम्हाला पाहायला मिळतो. जर का 5व्या अध्यायाचं 31 वचन मी तुमच्यासाठी वाचतो की तिथे लिहिलेलं आहे, तुझे सर्व शत्रू असेच नाव पाहू. तिथे लिहिलेलं आहे की मग देशाला 40 वर्ष विसावा मिळाला. विचार करा, 40 वर्ष विसावा मिळाल्यानंतर लोक थोडस दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. ते बिकम कॉम्प्लिसंट म्हणजे चाललंय ना, सगळं व्यवस्थित आहे, आता आम्हाला परमेश्वराची काय गरज. आणि अशा प्रकारे लोकांची एक समज त्या ठिकाणामध्ये होतो. आणि मी भावना बहिणींनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. या ठिकाणामध्ये या लोकांच्या निष्काळजीपणामुळे पहिली गोष्ट, दुसरी आज्ञा मोडण्याच्या द्वारे, आणि तिसरी गोष्ट त्यांच्या ताठ मानेच्या द्वारे. कारण इस्रायल मंडळीला परमेश्वर सातत्याने ताठ मानेचे लोक असं पवित्र शास्त्रात म्हणत आलेलं आहे, आणि म्हणून त्यांना कुणाच्या तरी नियंत्रणाखाली देणं गरजेचं होतं. ही काय परीक्षा, ही काय म्हणजे शिक्षा नव्हती, तर ही एक परिस्थिती अशासाठी बनवण्यात आली होती की परमेश्वराची इच्छा होती की आता तरी यांनी मागे वळावं, आता तरी यांनी बदलावं. त्यांनी परमेश्वराने यांच्यावरती 7 वर्षांचा जुलूम केला, आणि मग लोकांच्या लक्षात आलं की आपण चुकलोय. तुम्हाला सांगतो, मिद्यानी लोकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणात पाहायला मिळेल की ते ज्यावेळेस येत होते त्यांनी काय केलं, त्यांच्या भीतीने इस्रायल लोकांनी भुयारे आणि गुहा आणि किल्ले जे डोंगर पोखरून त्याच्यामध्ये राहण्यासाठी आश्रय घेतला. कारण ते उघड राहू शकत नव्हते, कारण ज्या मिद्यानी येत होते त्यांची परिस्थिती कशी होती तुमच्या समोर आहे बघा. ते सैन्य येत तळ देत आणि संपूर्ण भूमीच्या पिकाचा नाश ते करत. भूमीच्या पिकाचा नाश म्हणजे ते लुटून जे धान्य नेत होते त्यानंतर जर का काही राहिलं तर ते जाताना त्याला पेटवून देत असत. त्यांना इस्रायलामध्ये काही अन्न, मेंढरे, गाई, बैल, गाढवं असं काही शिल्लक ठेवलं नाही, म्हणून यांना डोंगरात पळून जावं लागलं. अहो, आजची आमची दशा ही अशीच आहे मंडळी. आज ज्या जुलमातनं जात आहे, ज्या जाचातून जात आहे, या सर्व सामाजिक त्रासातनं जात आहे, तुमच्या लक्षात येत असेल तर पहा, मी अनेक नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांना पाहतो. कोणी कुठला तरी मोठा रिव्होल्ट करण्याच्या मागे आहे, कोणी सरकारला काही लिहिण्याच्या मागे आहे, परंतु कोणी सुद्धा पश्चाताप करण्याबद्दल बोलत नाही. आमच्यावरती आलेली परिस्थिती ही बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो, आमची पाप आमच्यासाठी प्रश्न घेऊन येतात. ज्या मनुष्य देवापासून पळतो त्याला देवापासून आम्हाला पुन्हा बोलवण्यासाठी परिस्थिती येते. पण बहिणींनो, तुम्ही योना पहा, पळाला, वादळ आलं त्याला परत घेऊन आलं. पण बहिणींनो, आमच्या जीवनामध्ये ही वादळं आहेत, हे छोट्या छोट्या लढाया आहेत. कारण मनुष्य देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज तुम्ही एका समाजाला, आपल्या ख्रिस्ती लोकांना जर का एक नजर टाकून पाहिले, किती लोक, हाऊ मेनी ऑफ देम, किती लोक सिरियस आहेत आपल्या
स्पिरिच्युअल लाईफबद्दल. किती लोक आपल्या लेकरांना परमेश्वराच्या वचनामध्ये वाढवत आहेत, किती लोक रोज प्रार्थनेमध्ये वेळ घालवत आहेत, आणि तुम्हाला हातावर मोजण्यासारखे लोक दिसतात. आणि म्हणून पहा, ही परिस्थिती आजची जी आहे ना ती अशीच होती. आज आमच्यावरती हीच दशा आलेली आहे. मिद्यान्यांनी पूर्ण इस्रायलाला दुर्बळ अवस्थेमध्ये आणलं होतं, आणि म्हणून त्या लोकांनी परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली. दिस इज द राईट डिसिजन. ही योग्य पद्धत आहे परिस्थिती हाताळण्याची. मंडळांनी आक्रोश करायला हवा, लोकांनी हृदय फाडायला हवीत, आणि परमेश्वराकडे पश्चातापाचं हृदय घेतल्यानंतर परमेश्वर आमच्यासाठी काहीतरी करेल याची आम्ही अपेक्षा नाही. बरेचदा आम्ही आमचे हातपाय मारण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जितके आपले हातपाय माराल तितकं तुम्ही आणखीन त्यात गोवले जाणार आहात. म्हणून परमेश्वराला परमेश्वराचं काम करू द्यावं, ह्यात मनुष्यासाठी शहाणपणा आहे. आणि म्हणून त्यांनी हाक मारली, आणि तुम्ही पहा, परमेश्वराने ताबडतोब नाराज नाही येतो, तो लगेच हाकेचं उत्तर द्यायला तयार आहे. 33 निर्मया, तुम्ही हाक मारा, तोच तो तुम्हाला उत्तर देईल. परमेश्वराने एक भविष्यवादी इस्रायलांमध्ये पाठवला. प्रॉफिट होता, संदेष्टा होता, परंतु याचं नाव कुठं सुद्धा दिलेलं नाही. आणि भविष्य सांगणारे भविष्यवादी लोकांचा हा एक गुण असला पाहिजे. अख्ख्या पवित्र शास्त्रात चाळून पहा, जितके भविष्य सांगणारे, भविष्य इज रॉंग वर्ड, ऍक्च्युअली प्रॉफिट मीन्स जो देवापासूनचा संदेश घेऊन येतो. इथं तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला पाहता प्रॉफिट, ओके, जो देवापासूनचा संदेश घेऊन येतो. हे लोक कधी सुद्धा आपल्या नावाला मोठं करण्याचा प्रयत्न करत नाहीत. हे कधीच आपलं प्रचार करत नाहीत, आपले फोटोज लावत नाहीत, आपल्याबद्दल ऍडव्हर्टिजमेंट करत नाहीत. हे देवापासून आलेले लोक असतात. म्हणून तर शेवटच्या काळात तुम्ही फसाल. म्हणून देवाने अनेक ठिकाणात सांगितले शेवटच्या काळात तुम्हाला कशी काळजी घ्यायची आहे. आता देवाचा हा दूत या ठिकाणामध्ये आला, आणि ज्यावेळेस त्याने त्यांची कान उघाडणी केली, त्यांनी त्या लोकांना सर्व परिस्थिती सांगितली, त्यांची चूक सांगितली, त्यावेळेला आता त्या लोकांनी परमेश्वराकडे गेल्यानंतर परमेश्वराने काय केलं तर त्यांच्यासाठी एक शास्ता उभा केला. आणि म्हणून आजचा विषय आहे की एक दूत, परमेश्वराचा दूत इथे लिहिलेला आहे. आणि या ठिकाणामध्ये पहा, इथे लिहिलेलं द एंजल ऑफ द लॉर्ड केम अँड सॅट अंडर द टेरेबेनेथ ट्री. आता एक लक्षात ठेवा, ओक ट्री ज्याला म्हणतो आम्ही, देवाचा दूत इथे या ठिकाणामध्ये आलेला आहे. आणि जर का तुम्ही याच गोष्टीला पुढे जर का जाऊन पाहता तर हा दूत कोण होता तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. ज्याला आम्ही आमच्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये आम्ही त्याला थिओफनी म्हणतो, क्रिस्टोफनी म्हणतो. त्यातला हा प्रकार आहे की जिथं पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये त्रैक्यातली दुसरी व्यक्ती म्हणजे ख्रिस्त स्वतः कुठंतरी दर्शन देण्याकरिता आला. मोशे बरोबर झाडातनं झुडपातनं बोलत होता. तुम्ही पाहता शद्रक मेशक अबेदनगोच्या मध्ये चौथा व्यक्ती उभा होता. आणि इथं देखील ज्यावेळेस तुम्ही या दूताला पाहता, दूत म्हणजे देवापासून एक संदेश घेऊन आलेली व्यक्ती. आता ती व्यक्ती ज्यावेळेस तुम्ही इथं पाहता, त्या द्राक्षीच्या कुंडात गव्हाची मळणी करणारा हा व्यक्ती गिदोन त्यांना दिसतो. आता मी त्याच्याकडे नंतर जाईल, परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर का तुम्ही या दूताबद्दलच पाहिलं, 6व्या अध्यायाचं 14 वचन पहा किंवा 6व्या अध्यायाचं 16 वचन पहा, तिथं स्पष्ट लिहिलंय ना. जर का 14 आणि 15 इथंच पहा. मग परमेश्वराने त्याच्याकडे बघितले. तो दूत आहे, तो बघत आहे, पण तो परमेश्वर आहे. 16 वचन, परमेश्वर त्यास बोलला. तो दूत आहे आणि तो त्याला पाहत आहे, गिदोनाशी बोलत आहे. कोण आहे? तो परमेश्वर आहे. म्हणून जुन्या करारामधल्या तुम्ही जर का परिस्थितीला पाहाल, एक तर योहान 1:18 प्रमाणे, योहान 5:27 प्रमाणे, पित्याला कोणी पाहू शकत नाही. आणि जो देवाचा आत्मा आहे तो त्या काळामध्ये उतरून येत होता, कोणामध्ये येऊन राहत नव्हता, कारण उत्पत्तीच्या 6व्या अध्यायात तो काढून घेण्यात आला होता. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा लोकांवरती एखादा प्रभावी काम करण्याकरिता उतरून येत होता, तो देवाचा आत्मा होता. परंतु त्रैक्यातली ही जी मधली व्यक्ती होती, दुसरी व्यक्ती होती, ती अशा प्रकारे लोकांना येऊन भेटत होती. आणि त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणात पाहत आहोत. आता तो बोलत आहे, आणि म्हणून आम्ही पुढे जर का जाऊन त्याच वचनांना पुढे जाऊन पाहतो तर तो गिदोनाला त्याने तिथं पाहिलं. गिदोन काय करू होता? मिद्यानांपासून लपवून गव्हाची मळणी करत होता. गव्हाची मळणी युजली उंच ठिकाणात केली जाते, म्हणजे वारा येईल आणि मग त्याच्यात असलेला जो भुस्सा आहे किंवा जे वेस्ट आहे ती उडून जाईल वाऱ्याने. परंतु इथं हा खळग्यात बसलाय, जिथं द्राक्षीच्या कुंडामध्ये बसलाय, घाबरून. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो या ठिकाणात, गिदोनाची इथली परिस्थिती काय तुम्हाला घाबरलेली, भ्यालेली दिसत आहे का? होय, तो घाबरलेला आहे.
आणि मग परमेश्वराचा दूत त्या दर्शन देऊन म्हणतो, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. बलवान वीरा या गोष्टीवरती आपण थोडंसं थांबूया. कुठल्या अँगलने, कुठल्या दृष्टिकोनातनं हा घाबरलेला द्राक्षाच्या कुंडात गव्हाची मळणी करणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस परमेश्वर बलवान म्हणतो, काहीतरी कारण असेल ना. तुम्ही त्याच्या बाबतीत पुढे देखील पाहता तर त्याच्यामध्ये असं काही आम्हाला दिसत नाही. तो घाबरलेला आहे, भ्यालेला आहे, लपून छपून गोष्टी करत आहे आणि परमेश्वर तरी देखील त्याला बलवान म्हणत आहे. परंतु मी तुमच्या समोर काही विचार मांडत आहे की परमेश्वर देवाचं राज्य आहे. एक फार सुंदर गीत आहे शेल्डन बंगेरा यांचं, खूप आधी त्यांनी काढलं होतं, द अपसाइड डाऊन किंगडम. त्याचं नाव आहे अपसाइड डाऊन किंगडम. याचा अर्थ देवाचं राज्य जे उलट आहे, जगाच्या रीतीपेक्षा उलट चालतं ना. जिथं लोकांना वाटतं सामर्थ्यवान हे बलवान असतात, जे ताकदीने भरलेत ते बलवान असतात, नाही. देवाचं वचन सांगतो जो स्वतःला लीन करतो, नम्र करतो, तो बलवान असतो. जगाच्या संकल्पनेच्या बरोबर विरुद्ध देवाच्या वचनाचा आणि देवाच्या राज्याचे नियम चालतात. इथं घाबरलेल्या व्यक्तीमध्ये देखील परमेश्वराला बळ दिसतं. आता एक गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. विश्वास आणि त्याच्या विरुद्ध जर का कोणता शब्द आहे त्याला बरेचदा लोक म्हणतात अविश्वास. परंतु मी तुम्हाला सांगतो विश्वासाच्या विरुद्ध असलेला खरा शब्द आहे भय. भय विश्वासाला कमकुवत करतं आणि त्याला गळती लावून सर्व विश्वास रिकामं करतं. इथं हा भ्यालेला आहे. मात्र मला तुम्हाला एक गोष्ट समजून सांगू द्या. परमेश्वराच्या राज्यात कार्य करण्यासाठी कमकुवत विश्वास देखील कामी येतो. तुम्ही म्हणाल कसं? अहो, अब्रामाचा विश्वास कमकुवत होता, सारेचा विश्वास कमकुवत होता, देवाने त्यांना उपयोगात आणलं. मोशेचा विश्वास कमकुवत होता, तो प्रश्न विचारत होता, देव शेवटी त्याच्यावर चिडला होता, तरी देखील देवाला तो आवडला. विश्वास नसल्यापेक्षा कमकुवत विश्वास देखील प्रभूला चालतो. म्हणून तो म्हणतो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास देखील माझ्या राज्यात मोठमोठे डोंगर उपटून समुद्रात जाऊन पडतील असं काम करू शकतो. या व्यक्तीमध्ये कमकुवत विश्वास होता, विश्वास हरपलेला नव्हता. आणि म्हणून तुम्ही त्याला पाहता तो अतिशय नम्र त्या ठिकाणामध्ये होतो. गिदोन त्याला काय म्हणतो? गिदोन त्याला म्हणतो, माझ्या प्रभू, जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर आमच्या बाबतीत हे सगळं का घडलं? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर आणलं, अद्भुत कृत्य केली, पण आज आमची परिस्थिती अशी का है ना? परमेश्वराने आमचा त्याग केला आहे का? तो हे प्रश्न विचारत आहे. आणि मिद्यानांच्या हाती का दिलं? मग परमेश्वराने त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, तू आपल्या या बळाने जा. फार महत्वाचा शब्द आहे, बळाने जा. भावांनो बहिणींनो, आजच्या काळामध्ये, आजच्या आमच्या जीवनामध्ये, स्पिरिच्युअल लाईफमध्ये बळ हे काही शारीरिक बळाला परमेश्वर महत्व देत नाही. तो कमकुवत विश्वास देखील बळाने भरलेला असतो. तो म्हणतो, या बळाने जा आणि मी काय करेल? तुझ्याद्वारे मिद्यानांच्या हातातून मी इस्रायलला सोडवेल. गिदोन त्यास बोलला, हे माझ्या प्रभू, मी इस्रायलला कसा सोडवणार? मन्नेशेच्या घराण्यात मी सगळ्यात कमजोर आहे. तो स्वतःच सांगतोय, तो कमजोर आहे. माझ्या पित्याच्या घरात मी कमी महत्वाचा आहे. परमेश्वर त्याला बोलतो, खरोखर मी तुझ्या बरोबर राहील. आता हे शब्द जसे एका मनुष्याने तसे एक जात सर्व मिद्यानांना तू ठार करशील. हा घाबरलेला द्राक्षाच्या कुंडामध्ये लपून बसलेला व्यक्ती, याला परमेश्वर या ठिकाणामध्ये काय म्हणत आहे तुम्ही पहा. परमेश्वर त्याला म्हणत आहे की बाबा, तू काळजी करू नकोस. जर मी तुझ्या बरोबर आहे तर जसं एका माणसाला एखादा व्यक्ती मारू शकतो ना, तसं तू अख्ख्या मिद्यानांना ठार मारशील. आता मिद्यानांची परिस्थिती जरा आपण पाहूया. मिद्यानी कसे होते आणि मिद्यानांच्या बाबतीत त्याचं वचन काय सांगत आहे. मिद्यानी ज्या वेळेस येत होते ना, मिद्यानांचं येणं हे महाभयंकर असायचं. का? कसं असायचं? ते येत होते तर टोळ्यांच्या थव्यांसारखे येत होते. त्यांचे उंट असंख्य होते, मोजण्यात अशक्य असे होते. अशा उंटांच्या ताफ्यांवर जे अगणित उंट आहेत त्याच्यावर बसून, पहिले तर पहा, आतापर्यंत इस्रायलामध्ये शल्मोनाच्या राजा झाल्यानंतर घोडे आले होते ना. तुम्हाला दाविदाच्या काळामध्ये, शल्मोनाच्या काळामध्ये मोठे घोडे दिसू लागले होते. परंतु याच्या आधी या इस्रायलांमध्ये उंट यांनी जास्त पाहिले नव्हते.
का पाहिले नव्हते? यांचे सर्व पहा तुम्ही, त्यांचे सर्व काय असायचं त्यांच्याकडे इथे लिहिलंय. मेंढरा असायचे, गाय असायचे, बैल असायचे, गाढवा असायचे. सगळे खुज्जे होते, उंचीने कमी होते. परंतु उंटावर बसून ज्यावेळेस अख्खं सैन्य येत होतं, जे मोजता येत नव्हतं, अशी परिस्थिती आहे. आणि परमेश्वर या गिदोनाला म्हणत आहे, गिदोना, जसं एका माणसाला मारावं ना, तसं तू या अख्ख्यांना मारशील. घ्या. पण सिक्रेट काय आहे? सिक्रेट हे आहे की मी तुझ्या बरोबर असेल. आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्या बरोबर असतो, पहिली स्टेप आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट करावी, आम्ही पश्चाताप करावा, मग परमेश्वर हस्तक्षेप करायला तयार होतो. आज मंडळीने जर आक्रोश करून देवाला हात मारले, मी तुम्हाला सांगतो ही परिस्थिती बदलणार आहे. 40 वर्ष आधी विसावा होता दबोरेच्या काळात, नंतर जात आला. का? आम्ही चुकलो. इस्रायली लोक चुकले, आम्ही देखील चुकतो. आम्ही देखील ताठ मानाचे म्हणतो. आम्ही म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, घोडे आहेत, लेकरं आहेत, करिअर्स आहेत, नोकऱ्या आहेत, पैसा आहे, आता आम्हाला काय गरज आहे प्रभूची, आणि काय उपासनेची, काय वचन ऐकायचं. आम्ही तर बायबल सुद्धा वाचतो. जसं आम्ही ताठ मानाचे बनतो, मग ही परिस्थिती येते. आज भारतामध्ये आलेल्या सिच्युएशनला जर का तुम्ही बारकाईने पाळना, तर मंडळी कमकुवत झालेली आहे, मंडळी ताठ मानेची झालेली आहे. यातनं जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर पहिल्यांदा देवाकडे वळणं गरजेचं आहे. आणि तो साह्यास येणार, तो कधीच आम्हाला टाकणार नाही. आता या ठिकाणामध्ये परमेश्वर याला म्हणतो, गिदोना, तू एकाला मारावं तसं तू त्यांना मारशील. गिदोन त्याला म्हणाला, तुझी जर माझ्यावर कृपादृष्टी असेल तर तूच बोलत आहे याची मला खात्री दे. हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आजच्या शेवटच्या काळात अनेक लोक येतील, तुमच्यावर प्रॉफेसी करतील, अनेक लोक येतील तुमच्यावरती संदेश देतील, अनेक लोक येतील व चिन्ह क्लेम करतील, पण ते प्रभूपासून आहेत की नाही याचं चिन्ह पाहायला फार गरजेचं आहे. बिरियाची मंडळीसारखं आम्ही व्हावं, प्रत्येक गोष्टीला तपासून पाहावं हे प्रभूपासून आहे का. भावांनो बहिणींनो, या गिदोनाने चिन्ह मागितलं. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देतो जो मी विचारला होता, की याच्यामध्ये असं कोणतं बळ होतं जे प्रभूने पाहिलं. पहिलं बळ तो नम्र होता. त्याने आपली परिस्थिती ओळखली, म्हटला मी सगळ्या मनुष्यमध्ये माझ्या पित्याच्या घरात सगळ्यात कनिष्ठ आहे. दुसरा त्याला काळजी होती. तुम्ही पाहता तो विचारतो, मग प्रभूने आम्हाला का सोडलं, या मिद्यानांच्या हवाली का केलं. पहिली गोष्ट नम्रता, दुसरी गोष्ट कळवळा आपल्या भावा बहिणींसाठी, तिसरी गोष्ट तो म्हणतो आम्हाला परमेश्वराने मिस्रातनं सोडवून आणलं, मागे किती शत्रूंपासून वाचवलं. त्याला शास्त्र ठाऊक होतं, आम्हाला देवाच्या ज्ञानात वाढणं फार महत्वाचं आहे. हे आहेत आमच्या बलाचे, सामर्थ्याची ठिकाणं. पहिलं नम्रता, दुसरा कळवाळूपणा. जिथं जिथं ख्रिस्त येशू कळवाळ्याने भरला ना, तिथं तिथं मोठी चमत्कार झाले. अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्याकडे ज्ञान होतं. आणि चौथी गोष्ट त्याला भूक होती, प्रभू दाखव आम्हाला का अशा परिस्थितीमध्ये तू ठेवलेलं आहे त्याचा. आणि फार महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची एक क्वालिटी जी गिदोनामध्ये होती ना, ही वॉज टीचेबल. त्याला शिकवलं ना तो शिकायला तयार होता. असे अनेक लोक आहेत ना जे वचन चालू असताना देखील बाकीच्या गोष्टी करत असतात. दीज आर नॉट टीचेबल. हे लोक शिकवण्यास पात्रच नाहीये. शिकण्यास पात्र लोकांना ख्रिस्त शिकवत होता, गर्दीला घालवून देत होता, फक्त 12 शिष्यांना घेऊन बाजूला बसून शिकवत होता. टीचेबल कॉंग्रिगेशन पाहिजे, टीचेबल लोक पाहिजे. दिखावा देवाला चालत नाही. फक्त चमत्कारासाठी येणं, फक्त आशीर्वादासाठी येणं हे देवाला चालत नाही. तो चमत्कार पण करेल, आशीर्वाद पण देईल आणि मग घालवून देईल. ओके, आपल्या आपल्या मार्गाने जा, माझे शिष्य ते माझे आहेत, मी त्यांच्याशी गुपित देवाच्या राज्याचे शेअर करेल. ही देवाच्या राज्याची कार्यपद्धत आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी महत्वाची सांगतो. दुसरे कोरिंथीचा 12वा अध्याय आणि 9वं वचन म्हणतं की माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणात, पहा हा अशक्त व्यक्ती होता, हा कबूल करत होता, तो म्हणतो या अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते. अशक्त होऊया, घमंडी होऊ नये, गर्विष्ठ होऊ नये, आम्ही फार हुशार, आम्ही फार बलवान, आम्ही हे करू, आम्ही ते करू, त्यापेक्षा नम्र होणे आणि कबूल करणे, मी माती आहे प्रभू, माझ्याकडनं काही होणार नाही, जे तुला हवं ते कर. प्रभू म्हणतो जरा बाजूला सरका, माझ्या क्रोधास वाट द्या. काय म्हणतो तो? माझ्या न्यायाला वाट करून द्या. स्वतःवरती काही घेऊ नका, देव बनण्याचा प्रयत्न करू नका, जसं अब्राहमाने केलं. प्रभूने सांगितलं तुला तुझा स्वतःचा मुलगा होईल, आणि मग वेळ लागला, आणि मग वेळ लागल्यावरती अरे अजून नाही होते, नाही कदाचित आता माझी इच्छा, मला असं वाटतं आता मीच प्रभूला मदत करावी. काय करावं? हगार, इस्माईल
प्रभूला मदत करण्याची गरज नाहीये. डोक्याला वैताग असा इश्माईलाचा वंश आज जगामध्ये आलाय. आज आम्ही प्रार्थना करत आहोत इस्रायलासाठी. का? कुठून आला? कारण एका आमच्या विश्वासणाऱ्या पित्याने, अब्राहमाने देवाला मदत करण्याचा प्रयत्न केला. हो, देवाला आमच्या मदतीची गरज नाहीये. देवाला आमची गरज आहे, पण आमच्या मदतीची नाही, तो सगळं एकटाच करू शकतो. पण ही रिक्वायर्स पार्टनर्स, त्याला कारभारी हवे आहेत. म्हणून देवाचं वचन सांगतं आणि पौल म्हणतो आम्ही देवाचे कारभारी आहोत. वी आर पार्टनर्स, आम्ही त्याचे राजदूत आहोत ना. प्रभू आमच्याकडनं या गोष्टीची अपेक्षा करत आहे. या ठिकाणात गिदोन म्हणतो मला चिन्ह हवंय, मी येईपर्यंत इथंच थांब. घरी गेला, करडू, एफाबर सपीठ, बेखमीर भाकर तयार केली, मांस टोपलीत घातलं, रस्सा पातेल्यात घातला आणि मग त्या झाडाखाली तो आला आणि त्याने सादर केलं. तेव्हा देवाचा दूत म्हणजे प्रभूच त्याला सांगितला की हे सगळं काय कर, गिदोना, हे समोर तुझ्या समोर असलेल्या खडकावर ठेव. त्याने ते खडकावर ठेकलं आणि खडकातून अग्नी निघाला. आता हे फार महत्वाचं आहे. वरून अग्नी नाही आला, खडकातून अग्नी निघाला आणि मांस, बेखमीर भाकर भस्म केल्या आणि दूतही निघून गेला. आता प्रभू देखील निघून गेला, परंतु तो दिसायचा बंद झाला. त्याची वाणी अजूनही गिदोनाला ऐकू येत होती. भावांनो बहिणींनो, लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. खडक, या खडकावर मी आपली मंडळी रचेल, असं प्रभूचं आम्हाला वचन होतं. आणि या खडकातनं अग्नी निघाला पाहिजे आणि या नको असलेल्या परिस्थितीला भस्म करण्याचं सामर्थ्य आज प्रभूने खडकांमध्ये ठेवलंय. तुम्ही आणि मी त्याच्यासाठी असलेले जिवंत धोंडे आहोत आणि त्या जिवंत धोंड्यांसाठी एक महत्वाची आज मी आठवण तुम्हाला करून देत आहे. पेटलेले व्हा, अग्नीने भरलेले व्हा. जगाला दाखवण्यासाठी नाही, प्रभूसाठी अग्नीने भरलेले व्हा. दूत निघून गेला. गिदोनाला समजले हा परमेश्वराचा दूत होता आणि मग तो म्हणाला हाय हाय प्रभू. आता मी, त्याला वाटलं आता मी मरणार, कारण आजपर्यंत ज्याने प्रभूला पाहिलं ते जुन्या करारात मोशे म्हटला प्रभू मला तुला पाहू दे. प्रभू म्हणाला मला पाहशील तर मरशील, मी कपारीतलं पण बस, मी तुझ्यावर हात ठेवेल, मला पाठमोरा जातीला पहा, खुश राहा. ती त्याला कोणी पाहू शकत नाही. परमेश्वर त्याला म्हणाला तुला शांती असो, भिऊ नको, तू मरणार नाहीस. तेव्हा गिदोनाने तिथे एक वेदी बांधली आणि त्याने त्या वेदीचं नाव ठेवलं याहवे शालोम. हा जो अनुभव आहे ना जीवनातला, याहवे शालोम, परमेश्वर माझी शांती आहे, हा अनुभव जर तुम्हाला हवा असेल ना तर पहिल्यांदा त्याच्यासमोर अर्पण आणा. स्वतःच अर्पण घेऊन या, स्वतःला सादर करा आणि म्हणा प्रभू तुझ्या या खडकावर खडक जो जिवंत धोंड्यांनी बनलेलं हे मंदिर आहे ना प्रभू, या मंदिरात मला एक जागा दे आणि तुला जिथं हवं तिथं मला फिट कर, उपलब्ध राहा. पण बहिणींनो, मी मोठेपणासाठी सांगत नाही, मी ऑन ड्युटी आहे. माझी ड्युटी 10:30-11ला संपणार आहे. मी ब्रेक घेऊन आलो आहे सेवा करण्याकरिता. उपलब्ध राहा. आम्ही बरेचदा जॉबची कारणं देतो, मला गरज पडली तर आणखी 2 तास मी एक्सटेंड करेन. प्रभू आमच्या जीवनात प्रथम येतो आणि हे आम्हाला वारंवार दाखवावं लागतं. आता काय झालं, याने ही वेदी तर बांधली, तिचं नाव पण ठेवलं, पण जिथं वेदी असते तिथं अर्पण यायलाच हवं आणि म्हणून याच्यावर अजून अर्पण झालं नव्हतं. मग त्या रात्री परमेश्वराने त्याला एक काम दिलं. त्याला सांगितले काम कर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही सेवकांची निवड होते ना, सेवकांसाठी ही गोष्ट सांगत आहे. जे सेवक आहेत तुमच्यासाठी सांगत आहे, जे सेवक बनू इच्छितात तुमच्यासाठी सांगतोय. गॉड वॉन्ट्स टू फर्स्ट क्लीन द प्लेट, व्हाईट प्लेट क्लीन करायची आहे त्याला. पहिल्यांदा तुमचं मागचा इतिहास जो आहे, मागच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पुसून टाकायच्या त्याला. म्हणून तो त्याला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा सेवकांनी पहिलं आपलं घर सांभाळावं आणि मग सेवा करावी. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला लोक विचारतात तुम्ही काम पण करता सेवा पण करता? होय, माझ्या बायकोला, माझ्या लेकराला जी गरज आहे ते पूर्ण करण्याचं मला देवाने ताकद दिली आहे. मी ती पूर्ण करणार. मी कुणावर अवलंबून नाही राहणार, खास करून मंडळीवरती नाही. कारण मंडळीतला पहिला सेवक होता पेत्र, पाळक, बिशप म्हणतो आम्ही त्याला मंडळीचा. तुम्हाला माहिती आहे त्याला काय आज्ञा दिली? त्याला प्रभू म्हटला माझ्यावरती तुझं प्रेम आहे का? तर म्हटलं हो प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हटलं माझ्या मेंढरांना खाऊ घाल. परत विचारलं, 3 वेळा विचारलं माझ्या प्रेम करतोस का? हो. मग प्रभू म्हटला माझ्या कोकरांना खाऊ घाल. भावना बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पाळकांसाठी आणि सेवकांसाठी आहे, आम्हाला खाऊ घालायचंय, त्या मेंढरांकडनं खायचं नाहीये. हा एक जीवनाचा नियम आहे सेवकांसाठी. सेवकाने पहिलं आपलं घर सांभाळायचं, आपल्या घरातल्यांच्या गरजा स्वतः पूर्ण करायच्या, दुसऱ्यांवर अवलंबून न राहता.
तंबू विणायची वेळ आली ना तरी पावलाने केलं. पावलाने तंबू विणायची वेळ आली, पावलाने ते केलं. भावना बहिणींनो, लक्षात ठेवा, इथं परमेश्वर म्हणतो आपल्या पित्याच्या घरात जा आणि पहिलं काम कर. गोरे घे, दुसरा गोरा घे, आणि या दुसऱ्या गोऱ्याचं वय दिलंय 7 वर्षांचा तो होता. म्हणजे जेव्हापासून मिद्यान्यांनी यांच्यावर राज्य केलं तेव्हा तो जन्मला आणि आता तो 7 वर्षांचा झाला. आणि आता तो सांगतो तुझ्या बापाच्या घरात बाळा हे जे काय आहे ते पहिलं काढ. आपल्या बापाच्या घरात बाल देवासाठी जी वेदी आहे ती मोडून टाक, तिच्याजवळ अशेरा जी आहे तिला कापून टाक, मग ये आणि या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी जी वेदी बांधलेली आहेस ती बांध आणि योग्य मार्गाने बांध. आणि दुसऱ्या गोऱ्याचे म्हणजे 7 वर्ष वय असलेल्या गोऱ्याला तू इथे अर्पण कर. भावांनो बहिणींनो, 7 वर्ष दास्यामध्ये, त्रासामध्ये, जुलमामध्ये घातल्यावरती परमेश्वर म्हणतो पहिलं आपलं घर व्यवस्थित कर आणि मग मी काय करेन. सिस्टर वर्षा, तुम्ही काहीतरी खानाखुणा करत आहात स्क्रीनवरती, प्लीज थांबवा. मग परमेश्वर म्हणतो की मग त्या 7 वर्षाच्या दास्याला, जुलमाला मी ताबडतोब बंद करेन. तेव्हा गिदोनाने काय केलं, एकही प्रश्न न विचारता गपचूप 10 माणसं घेतली. 10 ही दैवी पूर्णत्वाची संख्या आहे, 7 आत्मिक पूर्णत्वाची संख्या आहे. त्याने ती सर्व व्यवस्थित, तिथं त्याला सांगण्यात आलं होतं जे काय करणार आहेस ना ही बांधणी योग्य मार्गाने कर. योग्य मीन्स राईट, ज्याच्यातनं शब्द येतो रायचस. रायचस म्हणजे योग्य गोष्टी करणारा. ह्या व्यक्तीने आपल्या बरोबर 7 वर्षाचा गोरा, 10 माणसं, दोन्ही पूर्णत्वाची चिन्ह आहेत, ही दोन्ही घेऊन त्याने ते केलं. आणि आता काय झालं माहितीये का, दुसरा दिवस सकाळी उजाडला. हे सगळं रात्री केलं बरं का, कारण दिवसा लोकांनी करू दिलं नसतं. सकाळी नगराची माणसं उठली, म्हणाली अरे कोणी केलं, कोणी केलं, कोणी केलं. आणि मग लोकांच्या लक्षात आलं कोणी केलं, कोणीतरी सांगितलं, गिदोनाने केलं है ना, गिदोनाने केलं. आणि मग लोक म्हणाले आता ह्याचं आम्ही काहीतरी करतो. तेव्हा योआश त्याचा बाप या ठिकाणामध्ये एक अतिशय हुशारीची गोष्ट बोलतो. तो म्हणतो अरे भावांनो थांबा जरा, याने अपराध केला कुणाचा, बाल देवताचा. आता मला सांगा, बाल दैवत जर का नाराज झाला असेल या गोष्टीमुळे तर बाल दैवत त्याला बघून घेईल ना, तुम्ही कशाला काय करताय. तो घेईल ना, बालाचा कैवार तुम्ही का घेता. आता हीच गोष्ट आज देखील आहे, जी दैवत आमचे काही लोक आहेत उचलतात, बांधतात आणि फेकून देतात. लोक म्हणतात आता तुझं काय खरं नाही है ना, आता देवाचा कोप तुझ्यावर भडकणार आहे. भावांनो बहिणींनो, जे दैवत स्वतःचं रक्षण करू शकत नाही, एक माणूस त्यांना उचलून घेऊन चाललाय बांधून टाकायला, ती दैवत जी त्यांच्यात ताकद नाही, ती दैवत आमचं काय वाकडं करणार आहे तो. आणि अगदी तसंच योआश म्हणाला भावांनो बाल बघून घेईल, तुम्ही कशाला कैवार घेता. बालाला स्वतःचा, त्याची वेदी मोडली ना, त्याच्या विरुद्ध त्याने केलं ना, तर तो स्वतःचा कैवार त्याने घ्यावा. आणि म्हणून त्या दिवशी त्याचं नाव बदललं, गिदोनाला यरुब्बाल असं म्हणण्यात आलं. ओके, आता पुढं काय होतं पहा. आता मिद्यानी लोक, अमालेकी लोक, पूर्वेकडील लोक जमा झाले, यार्देन ओलांडून आले. इस्रायलच्या खोऱ्यात जिज्रेल म्हणजे ज्याला जजरीलचं खोरं म्हणतात, जिथं हार्मोगदोनाचं डोंगर आहे तिथंच युद्ध होणार आहे शेवटचं, आणि त्या खोऱ्याचा तळ त्यांनी दिला. परमेश्वराचा आत्मा गिदोनावर आला. आता लक्षात घ्या, आत नव्हता, वर होता. कारण जुन्या करारात पवित्र आत्मा हा वरून यायचा. आत तुम्ही आणि माझ्या आणि तुमच्या आत तो राहतो, आपल्या सानिध्य परमेश्वर राहतो, म्हणून त्याचं नाव इमॅन्युअल आहे. तो त्याला मदत करण्यास आला, पवित्र आत्मा मदत करण्यास आला. गिदोनाने कर्णा फुंकला तेव्हा लगेच लोक जमा झाले. गिदोन या सर्व लोकांना पाहतो. गिदोन देवाला बोलला, जसे मला सांगितले, जर तू माझ्या बरोबर असलास त्यांचं तारण करणार, मला आणखीन एक चिन्ह दे प्रभो. इथं परत मी तुम्हाला आठवण करून देतो, विश्वास कमकुवत आहे पण विश्वास आहे. वस्तुस्थितीमध्ये त्याला सांगितलं आलं तू एका माणसाला मारावं तसं तू या सगळ्यांना मारशील. पण गिदोनाच्या पुट युअर सेल्फ इन शूज, त्याच्या परिस्थितीमध्ये स्वतःला टाकून बघा. बिकट परिस्थिती, त्रास, एवढे मोठं सैन्य, एवढी जबाबदारी. तो मला एक चिन्ह दे प्रभू, तू जर का माझ्याकडनं हे काम करत असेल. मी
कातरलेली एक लोकर घेणार आहे आणि ती काय करणार आहे, मी भूमीवरती ठेवणार आहे. एक खड्डा खोदतो, त्याच्यात ठेवतो, आणि मग जर लोकरीवर दहीवर पडले आणि भूमी कोरडी राहिली तर मला कळेल तू जसं सांगितलं तसं झालं, तसं होणार आहे. लक्षात घ्या व्यवस्थितपणे. लोकरीवर दहीवर पाहिजे, जमीन आजूबाजूची कोरडी पाहिजे. दुसऱ्या वेळेला परत तसं झालं, परमेश्वराने तसं केलं, त्याला चिन्ह दिलं. परमेश्वराला परत एकदा म्हणतो की आता त्याच्या आधी काय करतो ते पण बघून घ्या. घ्या, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तिच्यातून पिळून वाटीभर पाणी काढले. बघितलं तुम्ही, म्हणजे देवाने त्याचं ऐकलं, बाजूची जमीन कोरडी राहिली, फक्त लोकर जी आहे ती भिजली. गिदोन देवाला बोलला, तू माझ्यावर रागवू नकोस. हा, त्याला कळलं आता मी प्रभूला जरा जास्तच त्रास द्यायला लागलो. आणखीन एक वेळेस है ना, तो म्हणता आणखीन एक वेळेला ही लोकर जेवढी आहे ना ती कोरडी राहू दे आज रात्री, बाकीची जमिनीवरती दहीवर पडलेला असू दे प्रभू, मग मला समजेल. तेव्हा देवाने त्या रात्री तसंच केलं आणि झालं. तर भावांनो बहिणींनो, तुम्ही म्हणाल मग आम्ही ह्याच्यातनं काय शिकावं. मी तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्र चिन्हांकित केलेलं पुस्तक आहे. इफ यू वॉन्ट टू सी सिग्निफाईड हा शब्द मी तुम्हाला दाखवू शकतो. प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये जर का तुम्ही इथे आलात, ओके, डिस्क्लोज डेट्स, मी किंग जेम्स व्हर्जन तुमच्यासाठी दाखवत आहे. आय होप दॅट विल मेक हर लाईफ इझी. ओके, ही सेंट अँड सिग्निफाईड इट बाय द एंजल. हे फार महत्वाचं आहे, सिग्निफाईड इट. ओके, मी हायलाईट करतो तुमच्यासाठी. हे काय सिग्निफाईड. सिग्निफाईड म्हणजे काय, चिन्हांकित केलेल्या गोष्टी. म्हणून पवित्र शास्त्र जे आहे ना पूर्ण चिन्हांनी भरलेलं पुस्तक आहे. प्रतीक आहेत, ह्याच्या बदल्यामध्ये हे आहे, आणि हे कोडेड आहे. देवाचं राज्य हे सिक्रेटनी काम करतं, कोडेड आहे. जसं एखाद्या सैन्याला आपले गोपनीय गोष्टी जर पाठवायच्या असतील एखाद्या दुसऱ्या ठिकाणात तर ते कोडमध्ये लिहितात, कोड लँग्वेजमध्ये, कारण कुणाला समजू नये म्हणून. पवित्र शास्त्र अगदी तसं आहे. सामान्य कुठल्याही विधर्मी माणसाला पवित्र शास्त्र त्या काही सुद्धा कळत नाही, वरून जातं. दोन गोष्टी इथल्या तिथल्या वाचतात, अभ्यास करू शकत नाहीत, कारण त्यांचे नेत्रच उघडलेले नाहीत प्रभूने. म्हणून हे सिग्निफाईड, चिन्हांकित केलेलं पुस्तक आहे. ओके, आता काय होतंय मी तुम्हाला सांगतो. ही सायन्स आहेत ना. आम्ही जर का इथं परत आलो जजेसमध्ये 6 चॅप्टर 6व्या अध्यायामध्ये, आणि तो शेवटचा भाग तुम्ही वाचाल ना तर मी तुम्हाला आता त्याचं स्पष्टीकरण सांगतो. पाहणं बहिणीनं, लोकर इस्रायलाचं प्रतीक आहे, बाजूची भूमी विदेशी राष्ट्रांचं प्रतीक आहे, आणि वरून पडणारं दहीवर होईल वृष्टी कृपेची, देवाच्या कृपेचं दर्शक आहे. गिदोन म्हणतो, आता देवाने मी प्रश्न विचारला देवाच्या आत्म्याला, प्रभू तू का अलाव केलं ह्याला, हा इतके प्रश्न विचारतोय, हा इतक्या परीक्षा घेतोय. तर देवाच्या आत्माने मला जे पीस दिला आतमध्ये, तो याहवे शालोम आहे, त्याने हे करू दिलं, कारण त्याला पुढे जे होणार होतं ते या ठिकाणामध्ये, भविष्यात जे घडणार होतं ते त्याला या ठिकाणात चिन्हांकित करून द्यायचं होतं. कोरडी भूमी विदेशी राष्ट्र, लोकर इस्रायल राष्ट्र, आणि देवाची कृपा फक्त इस्रायलावरती होती. मग काय झालं, लोकरीला घेण्यात आलं, लोकरीतलं सगळं जे काही दहीवर होतं ते पिळण्यात आलं आणि एका कटोऱ्यामध्ये घेण्यात आलं. बहिणींनो, ही गोष्ट लक्षात घ्या व्यवस्थितपणे. इस्रायलाकडं असलेल्या कृपेला परमेश्वराने विदेशांसाठी कसं खुलं करणार होता त्याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मात्र उलट घडलं. लोकर आता कोरडी राहिली आणि विदेशी राष्ट्र तुम्ही आणि मी निवडले गेलो आणि आम्ही आशीर्वादित झालो. आज आमच्यावर कृपा झालेली. हे परमेश्वर, देवाचा आत्मा या गिदोनाच्या स्टोरीमधून आम्हाला सांगत आहे. तुम्ही फक्त डोळे उघडा, आपल्या आत्मिक नेत्र उघडा, प्रभू तुम्हाला अद्भुत गोष्टी दाखवायला तयार. बर, आता हे सगळं झालं. त्या दिवशी रात्री परमेश्वराने पण हे केलं, आणि परमेश्वराने गिदोनाला दुसऱ्या दिवशी यश दिलं. तुम्हाला माहिती आहे, पुढची स्टोरी मी तिकडे जाणार नाही, मी फक्त त्याची निवड शिकवणार होतो तुम्हाला, आणि वेळ माझा झालेला आहे. भावांनो बहिणींनो, आज जर आम्हाला सुटका, मोकळीकता हवी असेल तर आम्ही आमच्या प्रत्येक ओळखीच्या ख्रिस्ती भावा बहिणीला एकच गोष्ट सांगावी की आज देवाकडे आक्रोश करूया, स्वतःला बदलूया, आपल्या ताठ मानेच्या गोष्टी सोडूया, स्वतःला नम्र करूया, त्याच्या ज्ञानाने भरूया ना. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एक गिदोन नम्र होता,
दुसरं कळवळ्याने भरलेला होता. तिसरं पवित्र शास्त्राची जाणकारी असलेला व्यक्ती होता. चौथी गोष्ट आत्मिक भूक आणि तहान त्याच्यामध्ये होती. पाचवी गोष्ट त्याला शिकवण्यासाठी तो तयार होता. यू नीड टू बी टीचेबल. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही ह्या सर्व गोष्टी करून अशक्त व्हाल ना, त्याला परमेश्वर तुमच्यामध्ये त्याचं सामर्थ्य पूर्णत्वास नेईल. म्हणून आज मंडळीने बाकी सगळे आपले हातपाय मारण्याचं जर का थांबवलं, आमच्या समाजाने हातपाय मारण्याचं थांबवलं, स्वतःला बदललं, स्वतःला या पद्धतीने घडवलं, तर मी तुम्हाला सांगतो आज जसं एका माणसाला मारावं तसं अख्ख्या मिद्यानांना मारायला परमेश्वर तयार होता. एका व्यक्तीची गरज आहे, जो कमकुवत होता, जो दुबळा होता, जो विश्वासात अशक्त होता, पण देव अशांना देखील उपयोगात आणतो. आणि इस्रायल राष्ट्राला जसं त्याने त्यावेळेला सोडवलं, आज आमच्या देशाला परमेश्वर सोडवायला तयार आहे. परमेश्वर ते बाप करो आणि सर्व शिक्षण तुमच्यासाठी आशीर्वाद असो मी प्रार्थना करतो. जय परमेश्वरा प्रभू, या सर्व वेळेबद्दल आभार मानतो. तुझं प्रगटीकरण प्रभूची आम्हाला आनंद देतं आणि आमच्यात शांती भरली जाते. खरोखर तू यावे शालो म्हणून आज आम्हाला भेटलास आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला, बोलणाऱ्या मला प्रभूजी तू उत्तेजित केलंस. मी तुझे आभार मानतो. देवाच्या आत्म्या हे कार्य आता असंच चालू दे. जसं दगडामधनं प्रभूजी अग्नी प्रकट झाला, आमच्या प्रत्येकातून तो धगधगता अग्नी येऊ दे, की ज्याच्याद्वारे प्रभूजी दिवठणीवर ठेवलेल्या दिव्यासारखा आमचा प्रकाश पडावा आणि अंधकाराला पळावं लागेल. माझ्या प्रभूजी आज आम्ही एकच म्हणतो, आम्ही लीन होतो, नम्र होतो आणि म्हणतो प्रभू शिकव. या सर्व वेळेमध्ये, या परिस्थितीमध्ये, आमच्या देशामध्ये आम्ही काय करावं, कसं करावं आम्हाला शिकव. चांगले आत्मिक नेते जागृत कर प्रभूजी. मंडळीला वळण लावणारे, मंडळीला शिक्षण देणारे असे नेते तयार कर प्रभू. मी स्वतः लीन नम्र होऊन तुझे आभार मानतो. माझ्या कामातनं वेळ दिलास आणि प्रभू तुझी सेवा करण्याची संधी दिलीस. या हाऊस ऑफ प्रेयर दुबईच्या सर्व प्रियजनांसाठी देखील तुझे आभार मानतो. आमच्यातलं प्रेम असंच वाढत जाऊ दे प्रभू आणि तुझी कृपा आणि तुझी दया आमच्यावरती अशीच राहू दे. ज्या बहिणीने उपासना घेतली प्रभू, आराधना केली, तिला देखील तिच्या कंठांना स्पर्श कर आणि हे कंठरव करण्याकरिता अनेक ठिकाणात तिचा उपयोग करून घे. तिचे कष्ट तू पाहिले आहेस प्रभूजी. धन्यवाद देतो. ही सर्व वेळ तुझ्या हातात सोपवून देत महान गोष्टींची अपेक्षा बाळगत याशू आमचा तारणारा याच्या नावाची प्रार्थना करतो म्हणून तू. आमेन. ओव्हर टू यू सिस्टर.